आपल्यासोबत आमदार प्रवीण पोटे ज्यांनी हे दरवर्षी आयोजन करतात त्यांच्याशी बोलूया. कसा नियोजन करता आणि कसा प्रतिसाद मिळतो आणि दरवर्षी काहीतरी नवीन तज्ज्ञ येतात आणि मार्गदर्शन करतात. तर आपल्याला एक जवळपास एक 12-13 वर्ष झाली आहे याच्यामध्ये की आपण हे टेकलॉन्स हा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतो आणि मोठ्या प्रमाणात स्पिरिच्युअल आणि मोटिवेशन स्पीकर डायरेक्टर्स आपले शास्त्रज्ञ या ठिकाणी आपल्या इथे येतात आणि यामधून मुलांना एक मोटिवेशन मिळते की आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे, एक दिशा मिळते. आता मागचा एक प्रमुख उद्देश असतो की आज आपल्याकडे जर पाहिलं तर इस्रोचे डायरेक्टर साहेब आले आहेत, या किशोरीजीसुद्धा येऊन गेले आणि सुरुवात त्याची आपली जी झाली APJ अब्दुल कलाम साहेबापासून सुरुवात झाली आणि APJ जेव्हा आले तेव्हा आपल्याकडे एक आपण ग्राउंडमध्ये फक्त साधा मंडप टाकला होता आणि त्यांनी तेव्हा मला म्हटलं होतं की आपको बोले मंडप त्या खूप परमनंट मंडप बनाना पडेगा. पण आज खरंच आम्ही मंडप म्हणजे परमनंट आमचा एक हॉल झाला, AC हॉल झाला. 7,000-10,000 मुलं त्या ठिकाणी बसतात आहे आणि सगळ्या अमरावतीच्या मुलांनासुद्धा याचा लाभ मिळतो कारण हे सगळं आपण ऑनलाईन करतो. आज इस्रोचे डायरेक्टर म्हटलं त्यांचं म्हणजे नावाचा म्हणजे काय नाव घेताना घंटा लागतो असं आपल्या मराठी भाषेत जर सांगायचं जर झालं तर यांचं खूप मोठं एक मोटिवेशन मिळते. आज चंद्रयानाबद्दल आहे किंवा जे काही आपले देशासाठी ज्यांनी यान पाठवलं आणि यांचं जीवन त्या समर्पित केलं. एक डायरेक्टर तर आहेच, एक शास्त्रज्ञ तर आहेच, यांचे वडीलसुद्धा याच्यामध्ये मिलिटरीमध्ये काम करत होते. मिलिटरीमध्ये त्यांनी यांचं जीवन म्हटलं जातं की आपल्याला देशाला देणारी लोक आहेत. हे देशासाठी एक चांगलं काम म्हणजे देशासाठी चांगलं काम करणारे लोक आहे. हे या पोरांना मोटिवेशन मिळालं पाहिजे की आपल्याला आपल्यासोबत शिक्षणासोबत आपलं तर पोट भरलंच पाहिजे. उपाशीवरून भारत माता की जे कोणी म्हणणार नाही, परंतु याच्यासोबत देशाला समर्पित काय काम करताय या दृष्टिकोनातून आपण सगळ्यात हा दाखवण्याचा विद्यार्थ्यांना दाखवण्याचा प्रयत्न राहतो. त्यासंबंधी आपण हे कार्य करत राहतो. हे होते आमदार प्रवीण पोटे पाटील ज्यांनी हे जे टेक्नॉलॉजीचं जे आयोजन केले त्याची सविस्तर माहिती ABP माझा दिली. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.